कोविडचे पेशंट ह्या महिन्यामध्ये जवळपास आपल्याकडे 36 पेशंट पॉझिटिव्ह आले होते. पण ते RT-PCR काही लोक पॉझिटिव्ह होते, फक्त लिमिटेड. याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण जे अँटीजन टेस्ट करू ते पॉझिटिव्ह होते. आणि त्यापैकी आत्ताच्या घडीला आपल्याकडे जर बघितलं 29 पेशंट ॲक्टिव्ह आहेत आणि याच्यातले 2च पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत. तर ती 19 वर्षाची जी फिमेल आहे, बिहारवरून आलेली, ती ॲडमिट आहे. दुसरा एक 55 वर्षाचा माणूस आहे, पण तो स्टेबल आहे, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वगैरे सगळं. पण हे दोघंही JN1 पॉझिटिव्ह नाही आहेत. जे 2 JN1 पॉझिटिव्ह होते होम आयसोलेशनवरच ते बरे झाले आणि ते आता क्युअर्ड झालेले. त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची मला एक सांगायची की आत्ताच्या घडीला याच्यानंतरही आपण ज्या पद्धतीने टेस्ट वाढवलेत, आपण सगळीकडे याची टेस्टची फॅसिलिटी अवेलेबल केली, टेस्ट वाढवले, रॅटच्या किट्स दिलेल्या आहेत, VTM मीडियम दिलेलं आहे, आपण RT-PCR करतो आहे आणि त्याचप्रमाणे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार आपण ELI आणि SARIचा सर्वे करतो आहे आणि टेस्ट वाढवल्या. जर टेस्ट वाढवलं तर डेफिनेटली ह्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह जास्त येतीलच. कारण त्याच्यामुळे परंतु JN बद्दल जो पॅनिकनेस चालू आहे तो साफ मला तरी आता त्याच्यात जास्त काही तथ्य वाटत नाही. आपण आता 7-8 दिवस झाले या गोष्टीबद्दलचं की त्यापेक्षा जास्त दिवस झालं JN1चा येऊन आपण त्याच्यावर पेशंटला ऑब्झर्व करतो आहे. नवीन काही सिम्पटम्स नाही की याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असं वाटत नाही आणि व्हायरसही असं काहीतरी खूप त्रासदायक आहे असंही वाटत नाही. फक्त हा एक त्याच्यातला व्हॅरियंट आहे आणि त्याला आता तर इंटरेस्ट आहे त्याच्यावर चालू आहे बाकीच्या गोष्टी. आणि आम्ही ॲब्सोल्युटली क्लोज वॉच ठेवून आहे की पुढे याच्यानंतर याच्यावरती कसं काय आहे, याचा प्रोग्रेस कसा असणार आहे. आणि आपण प्रत्येक पेशंटचे A to Z डिटेल घेतो की पेशंट ॲडमिट का झाला, सिम्पटम्स काय होते, त्रास काय आहे, ॲडमिशनची गरज पडली की होम आयसोलेशन केलं, जेणेकरून आपल्या याचा बिहेवियर जो आहे व्हायरसचा तो कळेल. परंतु एकंदरीत आतापर्यंत आपल्या ठाणे जिल्ह्यात जे 5 केसेस झाल्या त्या घरी होम क्वारंटाईनच बरे झाले. त्याच्यामुळे असं काही कुठल्याही मेडिसिनचीही गरज पडली नाही. त्याच्यामुळे असं काही पॅनिकनेस नाही. मला एकच विनंती करायची, मीडिया असतील किंवा सोशल मीडिया हँडल करणारे लोक असतील, त्यांना एक विनंती आहे की नक्कीच हा असा काहीतरी डेंजरस असंच वाटत नाही. सतर्क तर राहायला पाहिजे, परंतु प्लीज घाबरू नका आणि घाबरू पण नका. हे सगळ्यात महत्त्वाचं ही मला सगळ्या स्टेटला असेल, देशाला असेल आणि आपल्या जिल्ह्याला असेल ती विनंती आहे. आणि इयर एंड येतो आहे, बरेच आपले सण येतात, आजी दत्त जयंती आहे, याच्यामध्ये कुठला तरी पॅनिक होऊ नये आणि लोक घाबरू नये. परंतु जी काही आपण त्रिसूत्री कार्यक्रम पहिले चालू केले होते कोविड काळामध्ये, आपण पहिले सांगितलं, मी नेहमी सांगतो आणि त्यावेळेस आपण सांगतो की आता आपण कोविडबरोबर राहायला शिकायला पाहिजे. व्हायरस कम्युनिटीमध्ये असला तर तो राहतो आणि व्हायरसला म्युटेशन्स करत राहतात, त्याच्यामुळे नवीन याचे व्हॅरियंट्स येत राहतील. परंतु जेव्हा काही डेंजर असेल तर नक्कीच आपण अजून सतर्कतेने काम करू. आता सध्याच्या घडीला आपण याच्यानुसारही जे काही इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट लागतील त्याचं सगळं मॉकड्रिल केलं आहे. पर्सनली सगळे आम्ही टेस्ट केलेलं आहे, चेक केलं आहे, वर्किंग आहे का, फंक्शनल आहे का ते बघितलं आहे, ऑक्सिजनचा टँक सप्लाय प्रॉपर आहे का ते बघितले, PSA प्लांट जे ऑक्सिजन जनरेशन करतात ते प्रॉपर आहेत का, बेड आहेत का अवेलेबल, व्हेंटिलेटर अवेलेबल, आपण जय्यत तयारी ठेवलेली आहे. आणि असं काही जर वाटलं पुढे आलं तर आपण पूर्ण सुसज्ज आहोत. जे पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला त्रास झाला तो नक्कीच आता होत नाही. आपण मेडिकल इक्विपमेंट असतील, मेडिसिन्स असतील, साहित्य असतील, स्टाफ असेल, आपण बऱ्यापैकी सध्याच्या घडीला स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे एकत्रित अशी काही सिच्युएशन निर्माण होते तर आपण त्यासाठी नक्कीच सज्ज आहोत. परंतु माझं एकच सांगणं आहे, पॅनिकनेस पसरू नका, कुठल्याही अफवाला बळी पडू नका आणि विश्वास ठेवा. आमच्या बुलेटिन्स येत राहतील, आमच्या बुलेटिनवाले स्टेट गव्हर्नमेंटकडनं असेल किंवा याच्यात आमच्या जिल्हा लेवलला आम्ही त्याची इन्फॉर्मेशन अपडेट तुम्हाला देत राहू. परंतु सध्याच्या घडीला एकच अजून सांगेल मी की सतर्क राहा, घाबरू नका, स्ट्रेस घेऊ नका आणि जे सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग तुम्हाला शक्य असेल तेवढ्या ह्या गोष्टी फॉलो करा, पाळा. ज्या लोकांना त्रास आहे, ज्यांना सर्दी खोकला झालं, त्यांना एक विनंती आहे की जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन टेस्ट करून घ्या. रॅट टेस्ट आपल्याकडे सगळीकडे अवेलेबल आहे, ती टेस्ट करून घ्या. आणि शक्यतो त्यांनी जास्तीत जास्त अशा लोकांनी मास्क तर वापरायलाच पाहिजे, त्यात काही डाऊट नाही. सॅनिटायझर वापरायला पाहिजे आणि जेवढं सेपरेट थोडंफार ठेवता येईल, सोशल डिस्टन्स जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवून त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण समाजाचं एक देणं लागतो आणि समाजात हा व्हायरस पण पसरू नये जास्त प्रमाणात.